तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू. तर गाईज, आज आहे मकर संक्रांत. आज मकर संक्रांतीसाठी माझ्यासाठी तर स्पेशल काय नाही, बट बघू. मी आज दुपारी प्लॅन केला की ग्राउंडमध्ये जाऊन पतंग उडवावी. बिकॉज खूप वर्ष झाले मी पतंग काय उडवलेली नाही आहे. या मकर संक्रांतीला बघू काय एन्जॉयमेंट करता येते काय नाही. तर चला. तर गाईज, मला आता खूप भूक लागली बिकॉज मी काल रात्रीपासून काय खाल्लेलं नाही. कारण मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये होतो. आमचा भाऊ ॲडमिट होता. थोडंसं त्यांना लो फील होत होतं, त्यामुळे ते ॲडमिट होते. तर आम्ही सकाळी 6 वाजता घरी आलो आहे. जे आम्ही गेलो काल रात्री, त्यामुळे मला काय खाता नाही आलं आहे. तर मला तर खूप भूक लागली. तर मला सँडविच आणि वडा ऑर्डर करतो. तर गाईस, तुम्ही बघू शकता हा माझा नाश्ता. तर गाईस, नाश्ता वगैरे करून मी आता आलेलो जस्ट घरी. बिकॉज मी आता तयार होतो आणि मग आपण जाऊ ग्राउंडमध्ये पतंग उडवायला. त्याच्या आधी आपल्याला पहिले पतंग वगैरे घ्यायला जायला लागेल. थकलो मी, 1 मिनिट. तर पहिले आपण पतंग वगैरे विकत घ्यायच्या, मग आपण ग्राउंडमध्ये जाऊन पतंग उडवायच्या. तर आपण डायरेक्ट आता ग्राउंडमध्येच भेटू. तर गाईस, मी आता तयार झालेलो आहे. आता तयार होऊन चालू आहे मी कुर्ल्याला जाऊन. मी आता पतंग वगैरे विकत घेणार, एक फिरकी विकत घेणार, मांजा पण भरून घेणार. त्याच्यानंतर मग ग्राउंड मध्ये जाणार. तो दोस्तों, मैं इधर आया हूँ पर इतना पब्लिक इधर है ना, देखो तुम भाई, इधर लाइन लगा हुआ है और इतने भीड़ में अभी मैं भी लाइन में हूँ मांझा भराने के लिए. तो तुम सोच सकते हो संक्रांत के दिन कितना गर्दी है. तर गाइस, मी आता ग्राउंड मध्ये आलोय. हवा कुठल्या साईडची आम्हाला माहिती नाही, बट मी पतंग उडवण्याचा खूप प्रयत्न करतोय. खूप वर्षानंतर पतंग उडवतोय मी गाइस. तो दोस्तों, तुम पतंग देख सकते हो मेरे कहाँ तक उड़ रही है अभी फिलहाल. और धूप भी बहुत है. क्या लगता है गाइस, मेरी पतंग उड़ पाएगी कि नहीं? तो गाइस, मैं अभी पतंग मेरा तुम देख सकते हो इधर तक तो मैंने उड़ा दिया इसको. तर आता थोडीफार मजा घ्यायची, नंतर लास्टला मी पतंग पूर्णपणे सोडून देणार आहे. बिकॉज मी पूर्ण जो भरून आणलेली आहे फिरकी, पतंग हवेत सोडून तिला वरतीच सोडून देणार आहे मी. कारण मी थोडासा टाईमपास करायसाठी आलो आहे. खूप वर्षानंतर मी पतंग एवढ्या उडवतो आहे. तर गाइस, पहिला आम्ही पतंग तुटली की पकडायला पळायचो, पण आता मी स्वतःच सोडून द्यायला लागलो आहे. बघू शकतो पतंग किती वरती आहे. ते बघा. तर मी आता कंटाळलो, पण मी माझ्या भावाला दिली. तर गाइस, ती पतंग माझी आता झाडावर अटकली. तर आता मी दुसरी पतंग उडवायला घेतले. आता बघू आपण ही कुठपर्यंत उडू शकतो. घे ना, काप ना, इथंच कर नाही, आज इथंच आहे. काप हे आपला तुटला, आपल्याला का लावायची नाही. आता आपण बदामीवर उडवडी खेळायला लागेल. बघ, पतंगावर बघा, खाली आले. हे खाली आले रे. तर गाइस, तुम्ही पतंग बघू शकता किती वरती आहे. बघा, पूर्णपणे फिरकी आम्ही सोडलेली आहे. तर गाइस, आम्ही आमच्या दोन्ही पतंग सोडून दिल्यात. तर आता आम्ही आमच्या ऑफिसला चाललोय. तर गाइस, हे आमचे अकाउंटंट आणि हा आमचा ब्रँच मॅनेजर.
आणि मी इथला MD. पण आम्ही काय कामं करतो बघा. झाडू मारते. हे कचरपट्टी उचलते. आणि हे वर्कर लोक इथं नुसते टाइमपास फिरतायत. हे नुसतं फिरतायत. हा सगळी कामे आम्ही क्या अंदर होल मार. अरे खाली ये कौन मार रहा है भाई तुम, बाकी पूरा हम ही कर रहे हैं भाई ये झाड़ू खाता है ये यश भाई के हाथ में. भाई. ये सुबह का काम है. ये ऑफिस का काम चालू है. ये अभी ऑफिस का काम चालू आहे. तर गाईज आम्ही आता आमची सगळी कामं संपून चायनीज खायला आलो आहे बिकॉज खूप भूक लागलेली आहे. तर गाईज आता आम्ही जेवण वगैरे आलेलो आहे बिकॉज आता संध्याकाळचे 7:30-8 वाजलेले आहेत. प्रॉपर 8 वाजलेले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.